नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बाजूचा व्हिडिओ हा एनसीआर दिल्लीचा आहे. तर दिल्लीच्या पोल्युशनची सध्या भारतभर चर्चा आहे आणि भारतभर चर्चा असतानाच असे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता हे पाहू शकता, जो स्वॅग आहे, जो धुक्का आहे, ते 15व्या मजल्यापर्यंत जाताना दिसते आणि हा जो व्हिडिओ शूट केलेला आहे, ते जवळपास 14-15व्या मजल्यावर शूट केलेला दिसतोय आणि खाली बघितलं तर काहीच दिसत नाही. दिल्लीचं पोल्युशन हे अत्यंत घातक झालेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली ही जी पोल्युशनची समस्या आहे, ह्या पोल्युशनच्या समस्येवरती मात करताना दिसते. याचे कारणं आपण बोलल्याप्रमाणे वेगवेगळे आहेत. पण आता आपण सध्या पाहू की एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे दिल्लीचा, तो किती आहे? तो साधारण 400 ते 480च्या वरती आहे. आता एअर क्वालिटी इंडेक्स हा किती असायला पाहिजे? 0 ते 50 चांगला, 50 ते 100 अजून थोडा खराब, ते असं त्याचं सिक्वेन्स आहे. 200च्या वरती हा खराबच असतो. तर दिल्लीचा सध्या 400 ते 480 आहे आणि काही भागामध्ये ते 500 प्लस पण आहे, काही भागामध्ये 700 प्लस पण आहे. एवढं घातक पोल्युशन आता दिल्लीचं सध्या आहे. आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडू शकतो, की दिल्ली व्यतिरिक्त खराब पोल्युशन कोणत्या तरी सिटीमध्ये आहे का नाही? का दिल्लीमध्येच आहे? असं नाही आहे. दिल्लीसोबतच गाझी आहे, हरियाणामध्ये काही भाग आहे. त्यानंतर ग्रेट नोएडा आहे. उत्तर प्रदेशमधला काही शहर आहेत. तर अशा काही शहरामध्ये पोल्युशन अत्यंत खराब आहे. त्यामध्ये दिल्लीचा पहिला नंबर लागतो आणि हा व्हिडिओ जो व्हायरल होतोय, हा दिल्लीचा आहे. तर एअर क्वालिटी इंडेक्स आहे, हा 200च्या वरती घातक मानला जातो. जर 200च्या वरती असेल, तर अनेक माणसाला प्रॉब्लेम तयार होतात. श्वासोश्वासावरती प्रॉब्लेम होतो. त्यानंतर फुफ्फुसावरती त्याचा परिणाम होतो. कॅन्सर रिलेटेड आजार होऊ शकतात. ब्लड प्रेशर वाढू शकतं. हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. लहान मुलामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. कफ होऊ शकतो. घशाचं इन्फेक्शन होऊ शकतं. असे अनेक आजार ह्यामधनं तयार होऊ शकतात. दिल्ली सध्या संकटात आहे म्हणायला हरकत नाही. कारण दिल्लीचं जे एअर क्वालिटी इंडेक्स आहे, ते अत्यंत घातक झालेलं आहे. यावरती आपलं काय मत आहे? आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता. जय हिंद, जय